नमस्कार, जनवार्ता थेट भेट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण भेटणार आहोत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांना। यांच्याशी थेट बातचीत केलीये जनवार्ताचे संपादक जितेंद्र जोशी यांनी। ताई नमस्कार। नमस्ते, जय महाराष्ट्र आणि जनवार्ताला मनपूर्वक शुभेच्छा। थँक्यू ताई। आज एक औपचारिक गप्पा मारण्याच्या दृष्टीने ताई आम्ही आलोय आपल्या घरी। महानगरपालिकेच्या इलेक्शनची रणधुमाळी चालू झाली पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये। तर हा पहिला प्रयत्न आहे आमचा की आपली इनिशियल मुलाखत घेऊन आम्ही कंटिन्युअसली आपल्या संपर्कात असणार आहोत। आम्ही एक सुरुवातीचा एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे। आपण व्यवसायाने डॉक्टर आणि डॉक्टर कुठलीही फॅमिली बॅकग्राऊंड नसताना सुद्धा खूप मोठ्या पदावर शिवसेनेच्या आपण पोहोचलात। बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आणि आता उद्धवजींनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्यावर विश्वास ठेवला आहे। कसं सांभाळता ताई हे सगळं आपण? एकतर वैद्यकीय व्यवसाय माझा पूर्ण झाल्यावर मी पुण्याजवळ हडपसरला जवळजवळ 15 वर्ष प्रॅक्टिस केली। त्या प्रॅक्टिसमध्ये मला बरेच अनुभव आले आणि त्याच्यानंतर माझा सामाजिक कामाबरोबर राजकारणामध्ये माझा प्रवेश झाला। हा राजकारणात प्रवेश झाल्यानंतर अनेक भलेबुरे अनुभव मला आले, पण 98 सालापासून माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार मी काम करायला सुरुवात केली। पण अभ्यास, कुठेही कसाही प्रसंग आला तरी त्याला सामोरं जायची तयारी आणि शिवसैनिकांचं प्रेम, त्याचबरोबर समाजामध्ये जे सामाजिक घटक आहेत त्यांच्याबद्दलचं मनामध्ये सातत्याने जाणीव असते आणि त्यामधूनच ही वाटचाल सोपी होते असं माझ्या निदर्शनाला आलं। इंटरनेटवर मी काल सर्च करताना ताई बघितलं की शिवसेनेसारख्या अग्रेसिव्ह पक्षाच्या प्रवक्तेपदी आपलं नेमणूक झाली आणि मला वाटतं आपण पहिल्या महिला स्पोक्सपर्सन आहात शिवसेनेच्या। तर ही खूप मोठी जबाबदारी, कारण शिवसेनेसारख्या ॲग्रेसिव्ह पक्षामध्ये एवढ्या वर्षापासून बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ॲग्रेशन हे समीकरण झालेलं आहे आणि या ठिकाणी एका महिलेला संधी साहेबांनी दिली आणि आम्ही खूप वेळा चॅनलवर बघतो आपण आपली भूमिका खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण करून मांडत असतं। हे स्पोक्सपर्सनची जबाबदारी दिल्यापासून ताई एक ॲडिशनल जबाबदारी तुमच्यावर पडली आहे। खूप अभ्यास करावा लागतो असं वाटतं आपल्याला? एक तर 2002 पासून मी सभागृहात आहे। त्याच्या अगोदर मी सामाजिक न्यायाच्या चळवळी असतील, भूमिहीनांचे प्रश्न असतील, महिला प्रश्न आहेतच, शिक्षणविषयक प्रश्न असतील, अशा अनेक चळवळींमध्ये काम केलेले आणि त्यामुळे त्यांनी केलेले अभ्यास, त्यांचे स्टडी रिपोर्ट, तसंच संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सुद्धा मी प्रतिनिधित्व अनेक वेळा केले आणि त्यामुळे ते वाचन आवश्यक जसं आहे तेवढं लोकांचं मन वाचता आलं पाहिजे। लोकांच्या मनात काय आहे, लोकांचे कुठले प्रश्न त्याला वाचा फुटली पाहिजे। आणि बाळासाहेबांनी आणि उद्धवजींनी सातत्याने हे सांगितलं की आपण लोकांबरोबर आहोत, आपला अजेंडा लोकांवर लादायचा नाही, केवळ वादासाठी वाद करायचा नाही, पण लोकांच्या प्रश्नासाठी काम करायचं। शिवसेनेमध्ये आदेशाला खूप महत्त्व आहे। सगळे शिवसैनिक आदेशाचं पालन करतात। मातोश्रीवरनं आलेला आदेश हा फायनल समजला जातो। आता रिसेंटली ताई बघतोय आपण की शिवसेनेकडे जो ओघ वाढला लोकांचा, याच्यामध्ये बरेचसे गुंड प्रवृत्तीचे लोक पण येऊ इच्छितात, कारण त्यांना त्यांचं मे बी गंगेत घोडून आल्यासारखं त्यांना स्वतःला पवित्र करण्याचा प्रयत्न होतो। तर शिवसेना कशा पद्धतीने या तत्वांना थांबवू शकते? एक असं आहे की अनेक लोक कळत नकळत कधी जमिनीच्या व्यवहारांमध्ये किंवा अन्य काही व्यवहारांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या लोकांची मदत घेतलेली असते आणि कधी ते गैरमार्गाने जाता जाता डॉन बनतात। ते लोक राजकारणाचा वापर केवळ शिडीसारखा करणार आहेत। ते राजकारण हा त्यांचा हेतूच नाही आहे, त्यांचा हेतूच मुळी त्यांच्या अवैध धंद्यांना संरक्षण मिळवणं आहे। तर अशा वेळेला जेव्हा ते लक्षात येतं तेव्हा पक्षाने वेळोवेळी अनेक निर्णय पण घेतलेले आहेत, तिकीटं नाकारलेली आहेत। ताई नोटाबंदीचा निर्णय मोदी सरांनी घेतला, अनेक आरोप प्रत्यारोप झाले, शिवसेनेनेही त्याविषयी एक भूमिका मांडली। शिवसेना दिल्लीच्या रस्त्यावर पण खासदारांसकट सामील झाली विरोधकांमध्ये। असं दिसतंय की नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये या निर्णयाचा फायदा ॲक्च्युली BJPला होताना दिसतोय, म्हणजे नंबर्स तर BJPचे सगळ्यात जास्त आलेत। याविषयी आपल्याला काय वाटतं? एक तर पहिली गोष्ट असं आहे, प्रत्येक पक्षाचे, मग ते शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, NCP असेल, यांचे काही बालेकिल्ले होतेच। म्हणजे विदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष आधीच होता, कोकणामध्ये आम्ही होतो, मराठवाड्यामध्ये पहिल्या फेजमध्ये आमचा परफॉर्मन्स चांगला राहिला। आता नंतरच्या काळामध्ये नगरपालिकांच्यामध्ये स्थानिक समीकरण, नवीन लोक घेणं,
त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय व्यवहार केले जातात. पण साधारण एक आपण पाहिलं गेल्या काही वर्षांमध्ये तर ज्यांचं बहुमत असतं किंवा जी सगळ्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे मोठी, त्यांचे जास्त नगरसेवक निवडून येतात. हा आतापर्यंतचा एक ट्रेंड राहिलेला आहे. एक दुसरं, नोटाबंदीचा बद्दल हेतू जो आहे नोटाबंदीच्या पाठीमागे काळ्या पैशाला बंद करणं किंवा अतिरेकी दहशतवादी कारवायांना आपण रोखणं, ह्याला आमचा पाठिंबाच आहे. फक्त सामान्य लोकांना रांगेत उभं राहिल्यामुळे किंवा असंघटित क्षेत्राला त्याच्यामध्ये वेळेवर पैसे न मिळाल्यामुळे आज 25% 30% सगळ्या व्यवहारावरती जे परिणाम झालेत आणि त्याचा जो 2.5% GDP कमी झालेला दिसतोय आज, म्हणजे स्वतः रिझर्व्ह बँकेने जाहीर केले, त्याच्याबद्दल आम्हाला निश्चित काळजी वाटते. आणि त्यामुळे पण आम्ही निवडणुकीमधला हा काही प्रचाराचा मुद्दा केलाच नव्हता ना, म्हणजे इतर पक्षांनी जसा केला असेल आम्ही बोलत होतो, पण सभांचा सगळा जो अजेंडा होता तो स्थानिक विकास कार्यक्रमच होता. आणि आताही महानगरपालिकांमध्ये स्थानिक विकास कार्यक्रमच राहील की ज्याच्यामध्ये लोकांना दिलासा देणं. असं या निवडणुका ज्या असतात महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्या, या रोजचा जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठीच्या असतात आणि त्यामुळे त्यासाठी आपल्याला चांगलं वेळ देणारी माणसं निवडून देणं, इमानदारीमध्ये काम करणारी, हा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही खूप चांगल्या मुद्द्याला हात घातला. लक्ष्मीदर्शन हा वर्षानुवर्ष आपल्या भारतीय राजकारणाचा खूप मोठा पार्ट राहिलेला आहे. याच्यावर मला एक विचारायचं आहे की BJP आणि शिवसेना दोघंही आता सत्तेमध्ये आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या मला वाटतं त्या पूर्ततेकडे वाटचाल होताना दिसते. कारण पुणे मेट्रो असेल किंवा शिवस्मारक पण खूप चांगल्या पद्धतीने आता उद्घाटन झालं. विचारायचं पॉईंट ताई असं आहे की हे सगळं होत असताना शिवसेना बऱ्याच वेळा सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका घेते. सामान्य माणसं थोडे कन्फ्यूज आहे त्या बाबतीमध्ये. शिवसेनेला काय हवं आहे? चला, सत्ता मिळाली असून सुद्धा विरोधकांच्या भूमिकेमध्ये का? असं आहे, तुम्ही जर का थोडंसं मागे वळून पाहिलं आमचं ट्रॅक रेकॉर्ड, तर शिवसेना ज्यावेळेला मोठा सगळ्यात पक्ष होता आणि आमचे मुख्यमंत्री होते तेव्हाचं सुद्धा मला एक उदाहरण आठवते की प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की नव्या मुंबईच्या जवळ, आणि त्यांनी सांगितलं होतं की आमचं काय, हा प्रश्न त्यांनी शिवसेना प्रमुखांना विचारला होता. आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धवजींना सांगितलं होतं की तुम्ही स्वतः व्हिजिट करा आणि त्याच्यानंतर तो प्रकल्प रद्द करण्यात आला. काही गुन्हेगारांशी संभाषणाचे विषय येतात किंवा काही वेळेला भूखंडांबद्दलचे मोठे विषय येतात की ज्याच्यात कोर्टाने हस्तक्षेप केलेला आहे. तर तिथे जर का सुद्धा आम्ही मौन पाळलं तर मग अर्थ असा होतो की आमची पण मूकसंमती आहे. किंवा दुष्काळासारखा प्रश्न, त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की अंमलबजावणी नाही आहे पुरेशी, त्याच्यामुळे शेतकरी, कालसुद्धा एका शेतकऱ्याने आत्महत्या केलेली आहे. अशा प्रश्नांच्यामध्ये आम्ही जी भूमिका घेतो ती सरकारच्या विरोधासाठी नसून सरकारमध्ये सुधारणा होऊन ज्या विश्वासाने लोकांनी आपल्याला निवडून दिलं त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी सुधारणा व्हावी, हा आपला हेतू आहे. ॲक्च्युली याच प्रश्नाचा एक दुसरा पार्ट विचारायचा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता बॅकफुटवर आहेत, BJP शिवसेना फ्रंटला आहेत. असा आक्षेप ॲक्च्युली त्यांच्यातर्फे बऱ्याच वेळा केला जातो की शिवसेना BJP दोघं मिळून हे सगळं कुभांड रत्नासारखं करतायत की आम्ही सत्तेत आहोत की तुम्ही थोडं विरोधकांसारखं विरोधक ठेवायचेच नाहीत, की असं काहीतरी प्लॅन दोघं मिळून तुम्ही करताय असा आक्षेप वाटतो. काय तुम्हाला काय वाटतं याच्यावर? एक मला असं वाटतं की जे काही अपरिहार्य अशा गोष्टी घडल्या विधानसभेच्या वेळेला आणि त्यावेळेला आम्ही स्वतंत्र लढलो, तर त्यावेळेला हे प्रत्यक्षातच समोर आलं ना की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोघं लढल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अत्यंत नगण्य मतं मिळाले. त्यामुळे ही युती अजून चांगल्या संवेदनशीलतेने आणि अजून जबाबदारीने झाली असती तर आम्हालाही आवडलं असतं. पण ते शेवटी अपरिहार्य आहे कारण दोन्ही पक्षांचं स्वरूपही बदलत चाललेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस गेले जवळजवळ 10 वर्षापेक्षा जास्त पिरियड झाला पुणे आणि पिंपरीच्या दोन्ही ठिकाणी सत्तेवर आहे. विकासाच्या कामाच्या बाबतीत जर सामान्य नागरिकांना कोणालाही विचारलं तर कोणी सांगेल की विकासाची कामं खरंच चांगल्या पद्धतीने झाली नाही आहेत. कारण पुणे पिंपरी चिंचवड ज्या जोमाने वाढलं, मेट्रो सिटी म्हणून वाढलं, पण विकास झाला नाही. तर अपेक्षा जसं BJP आणि शिवसेनेकडनं आता आहेत, तर आपल्याला काय वाटतं आहे की शिवसेना कशा पद्धतीने काम करेल की ज्या योगे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपण सत्तेपासून दूर ठेवू शकाल? असे आमच्या पक्षामध्ये एक अभ्यास आणि संघटनात्मक आमचा अनुभव जो आहे त्यात पक्षाकडे फार मोठा अनुभव आमच्या गाठीला आहे
तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये आत्तापर्यंत आमचे जवळजवळ 25 ते 30पेक्षा जास्त महापौर होऊन गेलेले आहेत. महानगरपालिकांमध्ये दोन्ही मोठमोठ्या वास्तू उभ्या केलेल्या आहेत महानगरपालिकेने, पण त्याचा विनियोग कसा केला जाईल याचा पत्ता नाही. BRTSची तीच परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा प्रश्न, कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, यासारख्या प्रश्नांसाठी PMRDA केलेलं आहे. आमची तर अशी अपेक्षा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्यासाठी धरणं, स्वतंत्र पाण्यासाठी धरण असावं. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपण चारही पक्ष वेगवेगळे लढलात आणि लोकांनी जो कौल दिला त्याच्यानंतर तो कौल ॲक्सेप्ट करून शिवसेना आणि BJP पुन्हा सत्तेत आलं. तर आता हाच ओघ कायम ठेवून निवडणुकीनंतर एकत्र येण्याच्या ऐवजी निवडणुकीपूर्वीच युती झाली तर ती योग्य असेल असं वाटतं ताई आपल्याला? दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक पहिलं म्हणजे राजकारण जे आहे ते खूप गेल्या काही वर्षांपासून अत्यंत अस्थिर आणि अत्यंत अनपेक्षित घटनांनी भरलेलं असतं. हा संपूर्ण युतीचा जो विषय आहे तो मनपूर्वक युती झाली तर चांगली असते. मी 2012ला संपर्क प्रमुख होते आणि त्यावेळेला मला आठवते तेव्हाही युती झाली, पण थोडीफार मनामध्ये नाराजी कार्यकर्त्यांच्या राहिली आणि त्यांना मग असंच वाटतं की बाबा आम्हाला संधी मिळाली नाही किंवा आम्हाला सीट चांगल्या मिळाल्या नाहीत. त्यामुळे या विषय जर का केला तर युती सामोपचाराने आणि चांगल्या वातावरणात झाली तर उत्तम, पण आता दिवस राहिले नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे काय तो निर्णय घेतील, परंतु एक साधारणपणे 3-4 जानेवारीपर्यंत युतीच्या दृष्टीने काही पावलं जर का पुण्यात पडली नाहीत तर आपल्याला आमची तयारी आपल्याला एकट्याला करता यावी अशा पद्धतीने आम्ही मानसिक आणि पक्ष म्हणून तयारी आमची चालली आहे. आता शेवटचा प्रश्न, चारही महत्त्वाचे पक्ष आहेत लढतीमध्ये, पुढचा महापौर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये कुठल्या पक्षाचा बघायला मिळेल? अर्थातच शिवसेनेचा असेल असंच मला वाटतं आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे, आशा आहे लोकांच्याकडून की त्यांनी एक तडफदार भूमिका जी शिवसेना घेत असते. आपण आज व्यापक भूमिकेतून काम करतो आहे. पुणे शेवटी प्रागतिक विचारांचं, उद्योगाचं आणि पुण्यात जे मान्य होतं ते महाराष्ट्रात मान्य होतं असं हे पुणे शहर आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं सुद्धा सुधारणा तुम्ही करणं, केवढ्या झोपडपट्ट्या आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, म्हाडाची घरं बांधली गेलेली नाही आहेत, आजही नदीच्या पूररेषेचे प्रश्न आहेत असे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांधकामं नियमित करण्याचा प्रश्न जो फार मोठा आहे. आणि या पार्श्वभूमीवरती या दोन्ही शहरांमध्ये आमचा महापौर असावा अशी आमची निश्चितपणाने तयारी चाललेली आहे आणि या सगळ्या मुद्द्यांवरती काम करायला आम्हाला संधी द्यावी पुणेकरांनी आणि पिंपरी चिंचवडवासियांनी. धन्यवाद ताई. जनवार्तातर्फे दोन्ही ठिकाणी आपला महापौर यायला असं आपण म्हणताय. 16 फेब्रुवारीनंतर इथे विश्लेषण करायला पुन्हा मी आपल्याला भेटायला येतोय. थँक्यू. जय महाराष्ट्र.